त्याला काय झालं बघू शकता वसुंधरा. ओम साईराम, हर महादेव. तर आज आपण चाललेलो आहे भंडारदराला. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. आपल्यासोबत आपले मयूर भाऊ, सागर भाऊ आणि आपले ऋषी भाऊ, गणेश मामा गाडी घेऊन येत आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम, हर महादेव. ओम साईराम, हर हर महादेव. तर आपण निघलेलो आहे शिर्डीवरून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी. बघू शकता आपण आता अकोल्यामध्ये आलेले, जवळजवळ अकोल्याच्या मागच आहे. तर आता आपण जाणार आहोत अकोल्यामध्ये जाऊन आधी आपण नाश्ता वगैरे करणार आहोत. बाबुरावची मिसळ. चला जाऊया आता बाबुरावची मिसळकडे. आपण आता पोहोचलेलं आहे. समोरच बघू शकता आपल्याला बस स्टँड लागले. बस स्टँडच्या एकदम जवळच आहे अगस्ती कॉलेजच्या समोरच आहे बाबुरावची मिसळ. तर आपण बाबुरावची मिसळ वगैरे खाणार आहोत मस्तपैकी आणि पुढील प्रवास करणार. बघू शकता समोरच एक वटवृक्षाचं झाड आहे. त्याच्या झाडाखालीच आपल्याला मस्त बाबुरावची मिसळ खायला भेटते. अगदी अकोल्याच्या अगस्ती कॉलेजच्या समोरच बाबुरावची मिसळ. सुंदर अशी तांबडा पिवळा रस्ता. तर चला बघूया बाबुरावची मिसळ आणि टेस्ट घेऊया. आपले विकी भाऊंनी मस्त स्वागत केलं आणि आपण मध्ये चाललेलो आहे. चला आता बाबुरावची मिसळचा आनंद घेऊया. तुम्ही पण अकोल्याला नक्की आल्यावर एकदा बाबुरावच्या मिसळला भेट द्या. बाबुरावची मिसळ काय चला तुम्हाला दाखवतो बाबुरावची मिसळ. बाबुरावची मिसळचा आनंद मस्त असा कांदा, लिंबू, लोणचं, पापड मस्त सर्व इथं आपल्याला आलेलं आहे. मस्त आपल्या टेबल सजलेला आहे सगळा. आपले मामा, गणेश मामा, विकी भाऊ, सागर भाऊ, बांड्या भाऊ आणि आपले ड्रायव्हर काका पण हे मस्तपैकी आपण आता तांबडा पिवळा रस्ता, मस्त काळा गरम गरम रस्सा, तरी सर्व काही इथं तांबडा पिवळा रस्सा. तुम्हाला लोणचं पाहिजे लोणचं अनलिमिटेड आहे. कांदा अनलिमिटेड आहे. पावाचे फक्त पैसे घ्यायचे एक्स्ट्रा, बाकी सर्व अनलिमिटेड फ्री आहे. किती पण खा, पोटभर खा. मस्त बघू शकताय दही बी टाकून मस्त आपण बाबुरावच्या मिसळचा आनंद घेतो. गणेश मामा पण खाते आपले मस्त दाबून. बघू शकता आपला सर्व ग्रुप आहे. तर मस्त आपण नाश्ता करून आता निघणार आहोत पुढील प्रवासाला. ओम साईराम. तर चला आता आपण नाश्ता करून निघलेलो आहे. समोरच बघू शकताय आता आपण जवळपास रंध्याच्या मागं आलोय. आता रंधा फॉल लागन. आधी पहिला स्पॉट रंधा फॉल घेणार आहोत. रंधा फॉलचा सर्व साईट सीन करून घोरपडा माताचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. रतनगडकडे, अमृतेश्वरी मंदिर, वसुंधरा वॉटरफॉलला. तर चला आता रंधा बघूया. ओम. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जवळील रंधा धबधबा आणि घोरपडा देवी हे मंदिर निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा एक अप्रतिम संगम असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. खाली या दोन्ही स्थानांची संपूर्ण माहिती आहे. रंधा धबधबा हा धबधबा अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रंधा गावाजवळ आहे. भंडारदरा धरणापासून शेंडी गाव याचे अंतर साधारणपणे 10 किलोमीटर आहे. नदी आणि उंची. हा धबधबा प्रवार नदीवर वसलेला असून सुमारे 170 फूट 50 मीटर उंचीवर खाली खोल दरीमध्ये कोसळतो. हा महाराष्ट्रातील प्रमुख एक मोठा धबधब्यापैकी एक मानला जातो. वैशिष्ट्ये. पावसाळ्यात प्रवार नदीला पूर येतो तेव्हा या धबधब्याचे स्वरूप अत्यंत रौद्र आणि विलोभनीय दिसते. पाण्याचा पांढरा शुभ्र प्रवाह आणि आजूबाजूची सह्याद्रीची हिरवीगार रांग पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. जलविद्युत प्रकल्प. धबधब्यावरच्या वरच्या बाजूला जलविद्युत निर्मिती केंद्र असल्यामुळे पावसाळ्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे पावसाळा जून ते ऑक्टोबर हा येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. घोरपडा देवी धबधब्यापाशी जवळ रंधा धबधब्याच्या अगदी शेजारीच आणि नदीच्या काठावर घोरपडा देवीचे घोरपडा आईचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. धार्मिक महत्त्व. स्थानिक आदिवासी आणि भाविकांमध्ये या देवीला खूप मोठे श्रद्धेचे स्थान आहे. नवरात्राच्या काळात येथे मोठी गर्दी होते आणि उत्सव साजरा केला जातो. वातावरण आणि मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. मंदिरातून धबधबा कोसळण्याचा आवाज आणि निसर्गाचे दृश्य खूपच सुंदर दिसते. धबधब्याला भेट देणारे पर्यटक आवर्जून देवीचे दर्शन घेतात. येथे कसे पोचावे. रोड मार्ग. हा धबधबा राजूर भंडारदरा रस्त्यावर आहे. मुंबईपासून 170 किलोमीटर आणि पुण्यापासून 156 किलोमीटर. इगतपुरी किंवा संगमनेर मार्गे आले तर इथून रंधा फॉल्सला जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथे पर्यटकासाठी चालण्यासाठी पादचारी मार्ग आहे. व्ह्यू स्पॉट, खाण्यापिण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच साहसी पर्यटकासाठी जवळ कॅम्पिंग सुविधा उपलब्ध आहे.
पावसाळ्यात धबधब्याचा प्रभाव खूप तीव्र असतो, त्यामुळे पात्रात उतरणे किंवा सुरक्षिततेचे कठडे ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पर्यटकांनी प्रशासनाचे दिलेल्या नियमांचे पालन करावे. फोटो काढण्यासाठी खूप सुंदर अशा जागा आहे. बघू शकताय पाणी कमी झालंय, पाऊस पण कमी झाल्यामुळे काय एवढं खास नाही. ओम साईराम हर हर महादेवचा आपण आलेलो आहात भंडारदरा. पहिला स्पॉट लागला आपल्याला रंधा बॉस. विकी भाऊ काय म्हणता? विकी भाऊ कसं वाटलं आता? गार वाटते. पाऊस नाही पण भारी वाटतंय. पाऊस कमी आहे. आता पुढं चाललो आहे. चला आमचे मित्रमंडळ गेले पुढं सगळे. बघू शकता पाणी धबधबे. आता गौमध्ये चला. ओम साईराम हर हर महादेवचा आपण आज आलेलो आहे रंधा फॉलला. बघू शकता भंडारदऱ्याला चाललो होतोय, तर जाताना आपल्याला लागतोय रंधा फॉल. आपले मित्र वगैरे बघू शकता. सागर भाऊ कसं वाटलं तुम्हाला आज भंडारदरा वातावरणामध्ये? पाऊस थोडा कमी आहे पण भारी वाटतंय. गर्दी नाही, थोडं निवांत बघता येते. बघू शकता पाणी बघा मागं धबधबे. इकडे आपले मित्रमंडळी फोटो काढताय. चला आता जाणार आम्ही म्हणतो बघा. इकडे आपले गणेश मामा पण आहे. मामा इकडे पहा. इकडे फोटो वगैरे शूट केला आता मस्त. मयूर भाऊ इकडे पहा. कसं वाटतंय मयूर भाऊ तुम्हाला भंडारदरा? मजा आली ना? पुढे जायचं आम्हाला. मामा इकडे पहा. चला मामा कसं वाटतं आज मामा? बघू शकता निसर्गरम्य वातावरण. आता पावसाचं वातावरण झालंय. आम्हाला पुढं पण जायचंय. चला भेटूया. ओम साईराम. आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हर हर महादेव. रंध्याच्या सुप्रसिद्ध रील स्टार ज्योत्स्नाताई जाधव आपण यांचा छोटासा सत्कार केला. त्यांना साईबाबांची मूर्ती व शाल भेटवस्तू दिली. ओम साईराम. तर आपण आता रंधा वॉटरफॉल बघून घोरपडामध्ये दर्शन घेऊन आलेलो आहे भंडारदरा डॅमकडे. तर आपण पुढे प्रवासासाठी जाणार वसुंधरा वॉटरफॉल बघण्यासाठी. तर चला आजचा ब्लॉग नक्की बघा. ओम साईराम हर हर महादेव. ओम साईराम. आम्ही आलो होतो भंडारदऱ्यामध्ये. भंडारदरा इथे समोर डॅम आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. प्रवेशद्वार आहे. तिथे पावती घ्यायची. प्रवेश शुल्क आहे 50 रुपये पर माणूस आणि 200 रुपये गाडीची फी आहे मोठ्या गाडीची. तुम्ही तर माहिती तुम्ही बघू शकता. इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट घर इथं पावती फाडण्याचं काउंटर आहे. काय काय दिले? पर व्यक्ती 50 रुपये, बस 300 रुपये, कॅमेरा घेतलं 200 रुपये, लहान मुलं 30 रुपये. 5 ते 12 वर्ष. 5 ते 12 वर्षापर्यंत 30 रुपये फी. इथं तुम्ही येऊ शकता. तिथं पावती घ्यायची आणि पुढे एंट्री करायची. हे रिटर्नच्या गाड्या आपल्याला मध्ये राहायचं. बघू शकता सीन. नमस्कार भाई और बहिणों. चांगली गर्दी झाली इकडं. ओम साईराम. तर आपण आता चाललो गोल्ड डॅम बघायला. पहिला वॉटरफॉल लागला आहे मस्त त्याच्या मागं बघा. बघा मित्रांनो आता मस्तपैकी चाललंय वसुंधराला. लोक रिटर्न येतात. आम्ही चाललोय आता. टाईम होपलेला आहे. आम्ही चाललोय वरती वसुंधराकडे. मयूर भाऊ गणेश मामा म्हणते पुढे. हो धक्का माग आता गोल्ड डॅम वॉटरफॉलची कामाने आपण रूमच चालले. ब्लॉक नक्की बघा. ओम साईराम. मसा
चला आता फोटो काढायचा. कसं आहे मामा वातर? हे आमचे सचिन भाऊ, हे आमचे मयूर भाऊ, हे सागर भाऊ, हे विकी भाऊ, हे आमचे गणेश भाऊ. मला घे. देतो देतो पुढे इकडे बघ. चला मार्ग भाई माणसं बाई. ओम साईराम. तापून आलेला आता वसुंधरा धबधबा वॉटरफॉलला. हा धबधबा सुमारे 100 फूट उंचीवरून खाली कोसळतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वत रांगांच्या पार्श्वभूमीवर पांढरा शुभ्र कोसळणारा हा धबधबा अत्यंत नयनरम्य दिसतो. याच्या खालच्या पाण्याचा रंग फिकट निळा भासतो. गोलटेंबे धबधबा, बाहुबली धबधबा वसुंधरा धबधब्याच्या अगदी शेजारीच थोड्या अंतरावर आहे. आकाराने हा वसुंधरा धबधब्यापेक्षाही मोठा आणि भव्य आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर याला बाहुबली धबधबा असेही म्हणतात. या धबधब्याचे पाणी अत्यंत शुद्ध आणि स्फटिकासारखे स्वच्छ असते. ट्रेकिंग आणि पोहण्याच्या मार्ग ट्रेकिंगची काठिण्य पातळी अतिशय सोपी. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती येथे सहज जाऊ शकतात. अंतर आणि वेळ खूप. रस्त्यावरून वाहने उभी करण्याच्या ठिकाणाहून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 650 मीटर चालावे लागते. हिरव्यागार शेतातून आणि निसर्गरम्य वाटेने केवळ 10 ते 15 मिनिटात तुम्ही धबधब्यापाशी पोहोचू शकतात. प्रवास कसा करावा? गोलटेंबे गाव, राजूर भंडारदरा रोड, अकोले तालुका, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. मुंबईपासून अंतर साधारणतः 175 किमी. पुण्यापासून अंतर साधारणतः 165 किलोमीटर. जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ जुलै ते सप्टेंबर आहे. हा पूर्णपणे हंगामा महिना असतो. धबधबा असल्याने पावसाळ्यात हा आपल्या पूर्ण वैभवात असतो. आजूबाजूला पसरलेली दाट धुक्यांची चादर आणि हिरवळ यामुळे हा काळ सर्वोत्तम मानला जातो. पर्यटकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ताजी प्रवेश शुल्क. येथे जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. पूर्णपणे मोफत आहे. खाण्यापिण्याची सोय. धबधब्याजवळ मोठे हॉटेल नाहीत. फक्त स्थानिक गावकऱ्यांची चहा आणि मॅगीची छोटीशी दुकाने असतात. त्यामुळे सोबत आणि सुका खाऊ घेऊन जाणे सोयीचे पडेल. सुरक्षितता. मुसळधार पाऊस असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकते. अशा वेळी पाण्याच्या मुख्य प्रवाहात किती कुंडात उतरणे टाळावे. स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या सूचनेचे पालन करावे. जवळपासची इतर आकर्षणे. तुम्ही ट्रिपमध्ये भंडारदरा धरण, रंधा धबधबा, अंब्रेला फॉल आणि रतनगड येथील प्रसिद्ध अमृतसर झेला भेट देऊ शकतात. गोलटेंबे धबधबा हा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पर्यटक क्षेत्रातील आणि ऐतिहासिक रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला एक अत्यंत देखणा आणि निसर्गरम्य धबधबा आहे. पावसाळ्यात हा भागातील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भरवू पाडते. याचे भौगोलिक स्थान आणि वैशिष्ट्ये. स्थान. हा धबधबा रतनगडाच्या कुशीत असलेला एक गोलटेंबे नावाच्या छोट्याशा गावाजवळ आहे. रतनगड आणि भंडारदरा दरम्यान मुख्य रस्त्यावरूनच हा धबधबा सहज पाहता येतो. त्याची रचना. रतनगड आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून उगम पावणारे पाणी या ठिकाणी मोठ्या उंचीवरून खाली कोसळते. याचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि स्फटिकासारखे पारदर्शक आहे. गळ्यातील हार. याला स्थानिक पातळीवर वॉटरफॉल म्हणूनही ओळखले जाते. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ जुलै ते सप्टेंबर आहे. गोलटेंबे धबधबा हा
पूर्णपणे हंगाम आहे. मुसळधार पावसाच्या दिवसात हा धबधबा आपल्या पूर्ण वैभवात असतो आणि आजूबाजूच्या परिसरात गडद हिरवाईने नटलेला असतो. भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर बांधलेले एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. त्याचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. मूळ नाव भंडारदरा धरणाला विल्सन डॅम असेही म्हणतात. या धरणाच्या सुंदर जलाशयाला अर्थल लेक म्हटले जाते. बांधकाम या धरणाचे बांधकाम 1910 मध्ये सुरू झाले आणि 1926 मध्ये पूर्ण झाले. हे देशातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे. उंची व परिसर हे धरण जमिनीपासून सपाटीपासून सुमारे 150 मीटर उंच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते केंद्र आहे. पर्यटन आणि आसपासची ठिकाणे रंधा धबधबा जवळच प्रवरा नदीवर असलेला हा सुंदर धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर याच परिसराजवळ आहे. ओम साईरामचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया का ना व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, हर हर महादेव.